बातमीपत्राची सुरुवात अमरावतीमधल्या बातमीनं करतोय। अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या कार्यालयामध्ये भाजपचे कार्यकर्ते घुसलेले होते आणि त्यांनी तोडफोड केली होती आणि याचा राग आल्यानं राणा समर्थकांनी आता भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे। युवा स्वाभिमानचे हे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे। शुक्रवारी राणा यांच्या कार्यालयावर हल्ला झालेला होता। त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली, तोडफोड देखील करण्यात आलेली होती। त्यामध्ये पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आलेली होती। ही बातमी आपण जय महाराष्ट्रावर सातत्याने बघत होतो, कशा पद्धतीने पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आलेली होती। प्रशांत कांबळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, कितीच्या सुमारास भाजपच्या कार्यालयावर हा हल्ला झालेला आहे आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते असल्याचं हे सिद्ध झालंय का? नक्की श्रीरंग, दुपारी 12च्या दरम्यान आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयावर भाजपने हमला केल्यानंतर त्यानंतर पोलिसांनाही भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। यानंतर मात्र आमदार रवी राणा यांनी सतत म्हणजे जवळच असलेल्या राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन तिथे ठिय्या आंदोलन केलं। डीसीपी होते तिथले पवार, त्यांना मागणी केली की आम्ही शांततेच्याच मार्गाने सगळे करू, पण आमच्या कार्यालयात जो हल्ला केला आमच्या कार्यालयातल्या ज्या महिला आहेत त्यांना छेडखानी केली, त्यांच्याशी दमदाटी केली, त्यांना धक्काबुक्की केली। ह्या सगळ्या प्रकाराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा, अटक करण्यात यावी। मात्र पोलिसांनी दबाव तंत्राचा म्हणजे पोलिसांवर दबाव होता की काय माहिती नाही, असं म्हणावं लागेल की पोलीस कमिशनरांचा किंवा कोणाचा तरी असा आदेश आला होता किंवा फोन आला होता, तर त्यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पकडून आणि सोडून दिलं। त्यामुळे आणखी रवी राणा आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते चिडल्यानंतर रवी राणांनी दिवसभर ते ठिय्या आंदोलन केल्यानंतर संध्याकाळी 11:30-12च्या सुमारास युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं कार्यालय फोडलं। अजून पर्यंत मात्र कार्यकर्ते कोण होते, युवा स्वाभिमानचे होते की अजून कोण होते किंवा समर्थक होते आमदार राणांचे, हे मात्र माहिती पडू शकली नाही। मात्र रात्री 11:30-12च्या दरम्यान भाजपचं कार्यालय फोडण्यात आलं, काचा फोडण्यात आल्या, दगडफेक करण्यात आली। त्यानंतर मात्र शहरामध्ये आणि राजापेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि अजूनही हा पोलीस बंदोबस्त तैनातच आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। प्रशांत कांबळे आपले प्रतिनिधी सांगत होते की अजूनही भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, कारण या संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण पसरलेलं आहे। सलग 2 दिवस आपण बघतोय की एकमेकांच्या कार्यालयावर हल्ले करण्याच्या या घटना झालेल्या आहेत। सुरुवातीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या कार्यालयावर हल्ला केलेला होता, त्या ठिकाणी तोडफोड केलेली होती। त्यानंतर रवी राणा यांच्या समर्थकांनीच भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला असून तोडफोड करण्यात आली असा आरोप करण्यात येतोय। जर अशा प्रकारचे लोकशाहीमध्ये जर अशा शाब्दिक शब्दावर अशा प्रकारचा जर जीव मारण्याचा हमला होत असेल, ज्याला पालकमंत्री म्हणून म्हणतो, ज्याचं पालकत्व अमरावती जिल्ह्याच्या ज्याच्याकडे असते, तो जर अमरावतीच्या जनतेवर, आंबेडकरी जनतेवर, आमच्या दलित गोरगरीब जनतेवर अशा प्रकारची दडपशाही आणत असेल, तर मला असं वाटते हा सत्तेचा माज आहे आणि सत्तेचा माज आलेला आहे प्रवीण पोटे पालकमंत्र्याला। मुख्यमंत्र्यांना मी मागणी करतो आणि त्याला पूर्ण कायद्यानुसार त्याच्यावर पुऱ्या गुन्हे दाखल करून त्याला अटक केली पाहिजे। जिथपर्यंत त्याचा राजीनामा घेतला जाणार नाही त्याला अटक होणार नाही आणि आंबेडकरी जनतेला खालच्या स्तरावरच्या ज्या शिवीगाळ केली त्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा मी इथे ठिय्या आंदोलन करीन। मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की माझी चुकी एवढी झाली, जर माझी चुकी झाली असेल की भीम टेकडी हे आंबेडकरी जनतेचं श्रद्धास्थान आहे आणि तिथे अष्टधातूच्या पुतळ्याचं 125व्या जयंती निमित्त मी अनावरण केलं। त्याचा पालकमंत्र्यांनी विरोध केला, त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते अनावरण मी केल्यामुळं माझ्या ऑफिसवर, माझ्या जीवावर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या आदेशानुसार हमला करण्यात आला। आज माझ्या इथल्या महिलांना मारलं, माझ्या दलित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारलं। ही महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगतो की सत्तेचा जो माज आला यांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या शक्तीला दाबण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्यांना या सगळ्या आंबेडकरी जनतेने धडा शिकवला पाहिजे। आणि पालकमंत्री म्हणजे अमरावतीचा पालकत्व आहे, त्यांनी अशा प्रकारचे बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन कुठेतरी आंबेडकरी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा त्यांना भोगावं लागेल। मी अमरावतीमध्ये चांदीचा बाबासाहेबांचा पुतळा 15 फूट हाईटचा स्वतः तयार करतो आहे।
मला कोणत्याही प्रकारचा त्या कोटेला याला विरोध पालकमंत्री नाही, तो करण्याचा मला पालकमंत्री काहीच आहे. संबंध नाहीये. त्याला आणि हे मला- कळत नाही पालकत्व मला म्हणजे काय आहे. नाहीये. पालकत्व म्हणजे काय करायला पाहिजे. पालकत्व म्हणजे हे नाही बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणे, भीम टेकडीवरील पुतळ्याची विटंबना करून कुठेतरी आंबेडकर जनतेला दाबणे आणि पोलीस डोळ्यांनी पाहत होते ते पोलिसांच्या संरक्षणामध्ये माझ्या ऑफिसवर हमला करणं, पोलिसांच्या संरक्षणामध्ये आणि पोलिसांना मॅनेज करून पोलिसांचा पॉवर वापरून अशा प्रकारचं कृत्य करणं हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा की अशा प्रकारचा सत्तेचा माज असते का. पुतळ्यासाठी मला काही विरोध करायचं काही कारण नाही, कारण मी स्वतः मोठ्या प्रमाणात सत्तेचा माज माझं तिथं कार्य तिथं माझं मोठ्या प्रमाणात नेतृत्व सिद्ध होत आहे, त्यामुळे सगळ्या लोकांना जीवार येत आहे असं मला वाटतंय. सत्तेचा माज कोणाला आला हे सांगायची गरज नाहीये. अमरावतीची जनताने या महाराष्ट्राची जनता मला जाणत आहे की मी कसं आहे, माझं काय कर्तव्य आहे, कसं काम करायचं आहे मला चांगलं कळत आहे. आणि मला सगळे आंबेडकरी सगळे मला चांगल्या पद्धतीने ओळखतात. मला कुठेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करणे हा माझं कर्तव्य नाहीच आहे. आणि बाबासाहेब महामानव आहेत, त्यांना मी इरविन चौकामध्ये जेव्हा घोषणा केली याच्या आधी सुद्धा इरविन चौकामध्ये बरेच काही आपण चांगले कामं केले. काल मी मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागातून इथे मोठा एक चांगला पुतळा उभा करतोय. आणि मला एक सांगा, मी स्वतःच हे काम करत असताना मला विरोध करण्याचं काही कारणच नाहीये. मी कशाला विरोध करेन या गोष्टीला.